स्पर्श दूर करी दुःखाची सावली, गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली। भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल। गुरु एक तुझी माझा विधाता अचल, गुरु विना सुने सारे विश्व हे सकल। भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल। संगतीन ओलांडला अवघड घाट, संगतीन ओलांडला अवघड घाट। चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट, तुझ्यामुळं उमगलो मीच मला थेट। सुख दुःख एकामेका वाटला वाटाला, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल। गुरु एक तुझी माझा विधाता अचल, गुरु विना सुने सारे विश्व हे सकल। भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल। सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं भान, सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं भान। अचूक पडलं माझ्या आयुष्याचं दान, तेजोमय रूप तुझं जवा मी पाहिलं, मिळाली उभारी बळ हत्तीचा लाभाला। भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल। गुरु एक तुझी माझा विधाता अचल, गुरु विना सुने सारे विश्व हे सकल। भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला तुझ्यामुळं माय बापा उघडलं डोळं, या गेलं भाव मनातलं भोळ।
सर्व टॉपवरचे तुझा राजकीय पदाधिकारी डोळ्यामध्ये साठला व्यक्तीला आता महाराष्ट्र ओळखतो ते आलेले माणूस आहेत. भेटीसाठी खरंच स्वभाव मन अशा आतुराला व्यक्तीच्या भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल दुखवलं नाही. गुरु एक तुझी माझा विधाता चला गुरु विना सोने सारे विश्व हे सकल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल. पंचायत समितीची एकही तक्रार येऊ दिली नाही. मी माझी स्वतःची आत्मस्तुती करत नाहीये, मला फक्त तेच गुरु एक तुझी माझा विधाता अचल गुरु विना सोने सारे विश्व हे सकल. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, भाजप असेल, हे सर्व जिल्हा अध्यक्ष त्या तालुक्यातील होते. एकनाथरावजी जाधव हे जिल्हा अध्यक्ष भाजपचे होते. कैलास आबा चिकटगावकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष होते. प्रमोददादा जगताप, भाऊसाहेब पाटील ठोंबरे हे काँग्रेसचे मोठे नेते, ज्यांना जिल्ह्यामध्ये ओळख. या सर्व मोठमोठ्या नेत्यांच्या त्या तालुक्यामध्ये, त्यांच्या सानिध्यामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर तालुक्यामध्ये जे अधिकारी लाभले, गंगापूरला असताना मला डॉक्टर नरेश गीते साहेब यांची अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ओळख आहे. अतिशय शिस्तप्रिय आणि अतिशय कडक अशा नरेश गीते साहेबांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली आणि अतिशय चांगला अनुभव त्यांच्यासोबत मला घेता आला. ते जसे कडक होते त्याच्या एकदम अपोजिट आमच्या वैजापूरमध्ये सूर्यवंशी दादा म्हणून गटविकास अधिकारी होते. अमोलला हसू येत असेल सूर्यवंशी दादांचं नाव घेतलं मी, कारण त्यांची मीटिंग म्हणजे इतकी हसत खेळत असायची. अमोलचं लग्न झालेलं नव्हतं तर त्याला विचारायचे, चल तुला कधी लग्न करायचं, लग्न जमवून देतो. म्हणजे सांगायचं आहे की ते असे हसून खेळून त्या मीटिंग असं वाटायचं नाही त्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली, आणि हसून खेळून त्यांनी काम करून घेतलं. तर अशाही अधिकाऱ्यांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली. पितळे साहेब असतील, प्रशांत शिर्के साहेब जे आज चांगल्या मोठ्या पदावर पुणे इथे कार्यरत आहेत, त्यांच्यासोबत मला काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर या ठिकाणी खुलताबाद तालुक्यामध्ये सुद्धा आजचे सहाय्यक विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून राम लावडे साहेब हे आहेत. त्यांच्याही मार्गदर्शनाखाली 6-7 महिने मला काम करतात. त्यानंतर मुकटे साहेब असतील, सुरडकर साहेब असतील, आणि मागच्या 3 वर्षापासून आमच्यासोबत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत. ते या सभाकृती भावपूर्ण कार्यक्रमाचे सर्व निमंत्रित पाहुणे तथा आजचे सत्कार मूर्ती, या पंचायत समितीचे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी आदरणीय गाडे साहेब, त्यांच्या विरुद्ध पत्नी आदरणीय मंगलताई, त्यांची मुलगी नेहाताई, मुलगा संदीप, त्यांच्या सुनबाई अर्चनाताई, त्यांचे नातू, हे सर्व परिवार आज या भावपूर्ण कार्यक्रमाचे साक्षीदार आहेत. आणि सर्वांनी आपापल्या परीनं, आपापल्या पोहोचीप्रमाणे, आपापल्या अनुभवानुसार, आपापल्या ज्ञानानुसार या ठिकाणी भावना व्यक्त केलेल्या आहेत. तत्पूर्वी बोलायचं मला
विनोदाचा भाग नाही, पण आज पहाटे साहेब खूप सुंदर दिसत आहात. कारण की हा कौटुंबिक कार्यक्रम, हा काही प्रशासनाचा किंवा याचा नाही. परंतु बापून जर मला फोन केला असता तर मी पण नेहरू शर्ट पाहिजे. मी दोनदा माझ्या त्या वेळेवर मी माझं जॅकेट घ्यायचो काढून ठेवलेलं होतो. पण लोक काय म्हणते वेगाला शादी मी अब्दुल्ला म्हणजे सत्कार मूर्ती साधी येते बायको एवढं नटून घेऊ नको. सत्कार मूर्ती साधी येते म्हणजे तूच नटून म्हणून नेमकं बघा. लग्नामध्ये पण साधाच ड्रेस होता माझा, पॅन्ट शर्ट. गायकवाडचा आग्रह होता कार्यक्रम यायचं तर फक्त ड्रेस मध्ये यायचं. गार्निंग असल्यामुळे मला आवडल्यासारखं वाटतं. तर शेवटी मी माझं सुदैव दुर्दैव सांगता, परंतु मी दुसरा सिव्हिल ड्रेसमध्ये आलेलो. असो, हा म्हणजे हा सभागृह खूप भावनिक झालेला आहे. इथं वातावरण पूर्ण एक नेत्राश्रू, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आसू आलेले आहे. तुम्हाला सांगतो, बाबा आमटेंना नेहमी सांगितलेलं होतं की आयुष्यामध्ये समर्थन आणि प्रदर्शन हे गुण फार महत्वाचे आहे. तर या सत्कार मूर्तीच्या वतीनं गेले 21 महिन्याचा माझा अनुभव आहे. मी 17 जुलै 2023ला जॉईन झालोय. आज 31 मार्च संपले. साधारण 21 महिन्याचा माझा हा अनुभव आहे की समर्थक कुठल्याही गोष्टीचं करणं हा त्यांचा फार मोठा गुणधर्म आहे. तत्पूर्वी मला दिलेल्या गिफ्टविषयी थोडं 5 मिनिट, मी 10 मिनिटं घेतलं चालेल ना? तर तत्पूर्वी हे जे गिफ्ट दिलेले आहेत ह्याच्यावर मी विचार करत होतो. मला काही सुचलंय. उदाहरणार्थ हे स्वप्नीलनं हे दिले तर स्वप्नील विरोध होता आणि त्या कैलास लेणीचं प्रतीक त्यांनी या ठिकाणी दिलेलं. तर आता जे समजा आमच्या आडेला रडू आलं किंवा इतर जणांना डोळ्यात आसू येते. तुम्हाला एक सांगतो, मी आडेचं सर्व्हिस गाव जे विरोध आहे, विरोधा सर्व्हिस लेण्या आहेत. पण आपण जर नुसत्याच ढोबलमानानं लेण्या पाहिल्या तर या लेण्याचं रूपांतर दगडात होतं. आणि या ठिकाणी 1,500 रुपये खर्चून जर गाईड लावला आणि आपण 1 पासून 32 लेण्यापर्यंत 26 लेण्यापर्यंत जर पाहणी केली तर प्रत्येक दगडामध्ये मूर्त एक दगड तुम्हाला बोलायला लागतो. एक दगड तिथला इतिहास सांगायला लागतो. कैलास लेणी कशी आहे, किती पिढ्या या दगडा कोरण्यामध्ये गेलेल्या आहेत, कैलास लेणीचं महत्व काय आहे. डाव्या बाजूला गेलं तर महाभारताचं चित्र आहे, उजव्या बाजूला गेलं तर रामायणाचं चित्र आहे. हे जे स्तंभ आहे त्याच्या 20 रुपयाच्या नोटीचं जे चित्र आहे ते ह्या स्तंभामध्ये आहे. म्हणजे मला काय सांगायचं आहे की ज्यावेळेस गाईड लावल्यानंतर बौद्ध लेणी कोणती आहे, जैन लेणी कोणती आहे, किती वर्ष लागलेली त्याला, याचा अर्थ असा आहे की त्याच लेण्या आहेत पण आपल्या डोळस नजरेनं न गाईड लावता पाहिलेल्या लेण्या आहेत आणि त्याच लेण्या आहेत आपण गाईड लावून पाहिलेल्या लेण्या आहेत. आणि हीच भूमिका 1990 पासून ते 2025 पर्यंत 35 वर्ष लोकांना ज्ञान देऊन डोळस करण्याची भूमिका आदरणीय पहाटे साहेबांनी केलेली आहे. म्हणून आपण गुरु वचने फुटली पहाट, गुरु वचने फुटली पहाट, ज्याला आपण म्हणतो की गुरु का असावा. जसं मातृऋण आहे, आई अंथरुणापासून ते कर्तृत्व करण्यापर्यंत मातृऋण असतं. कर्तृत्व करताना पितृऋण असतं की जी भूमिका वडिलाला ज्यावेळेस भूमिका गाजवायची तो गाजवत असतो. पण तिसरं ऋण फार महत्वाचं असतं जे समाज ऋण आणि गुरु ऋण असतं. म्हणून माणसाचा उद्धार गुरुशिवाय होऊ शकत नाही. आणि या ठिकाणी गंगापूरचे आमचे ग्रामपंचायत अधिकारी आहेत, या ठिकाणी कन्नडचे ग्रामपंचायत अधिकारी आहेत, या ठिकाणी वैजापूरचे ग्रामपंचायत अधिकारी आहेत, इतर अधिकारी कर्मचारी आहेत. याचं कारण काय आहे तर याचं कारणच हे आहे की एक सुरुवात झालेल्या वाक्याचा कुठंतरी स्वल्प विराम होता पण 31 मार्चला तो पूर्ण विराम झालेला आहे. आणि हे ऋण कुठंतरी फिटावं
या माध्यमातून आणि आपली भावना समाजाप्रती व्यक्त व्हावी, ही भावनेचा हा सेवापूर्ती सोहळा आहे. म्हणून या ठिकाणी त्यांनी त्यांच्या माध्यमातून त्यांची 3च तालुक्यात सेवा झाली. एक गंगापूर, सेकंड वैजापूर आणि तिसरी खुलताबाद. या 3 वर्षामध्ये जवळपास 35 वर्षाचा सहवास आहे. म्हणून या ठिकाणी प्रत्येक जण येऊन आपापल्या पूर्तीप्रमाणे, आपल्या बोलण्याप्रमाणे त्यांनी या ठिकाणी निश्चित मला 1-2 जणांचं भावूक वाटलं. काही ऑपरेटरनं भावना व्यक्त केल्या. खरंच राजेंद्र आमचा रवींद्र जो आहे तो अत्यंत कुशल आणि स्किल्ड ऑफिसर आहे. आय एम नॉट सेइंग की ऑपरेटर आहे, मी सांगणार की ही इज अ गुड वर्कर अँड गुड वेल ऑफिसर. कारण की एवढी कौशल्य या व्यक्तीत असताना प्रत्येक व्यक्तीला काळ वेळ साथ देत नाही. त्यामुळे बॅड पॅच आहे, निघून जाईल, निश्चित जाईल. दुसरी गोष्ट जे गदाण्याचे आमच्या अध्यक्षांना बोलले, साहेब आपली चव 364 दिवस राहत आहे, 365व्या दिवशी तुम्ही आम्हाला गोडी ही निर्माण करून देणार. अत्यंत भावनाप्रिय या भाषणातलं वाक्य आहे. याच्यामध्ये तो ऑपरेटर तो मिठाईचा बॉक्स न घेणे इतका अपात्र निश्चित नाही, परंतु त्या देण्यामागची जी भावना काटे साहेबांची होती ही वाखरण्याजोगी होती. म्हणून काटे साहेब जी परंपरा असते महाराजाची ती मी पुढे निश्चित चालवी आणि त्या ऑपरेटरचं आहे 365 दिवस ती गोडी कधीही हाटू देणार नाही. आणि नम्रपूर्ण सांगतो की ग्रामरोजगार सेवक असो किंवा माझे परिचालक असो, या सर्वांना समन्वय ठेवून आम्ही काम करू. 5वी गोष्ट महत्वाची होती की काही जणांना सर्व्हिसमध्ये दिलेलं टेकन होतं. प्रत्येक व्यक्तीला एक बोर्ड द्यावं लागतं. जन्म दिलेली आई देखील मुलगा चालताना बोर्ड देतात. शिक्षण शिकताना बऱ्याच वेळेस चुकतो पण गुरु बोर्ड देतात. सर्व्हिस मध्ये काम करताना चूक कोणाची होणार नाही, चूक कोणाची होत नाही. तो आयुष्यात कामच करत नाही, त्याची चूकच करत. मी तुमचं तरी आहो, तुम्ही तरी सगळे जिल्ह्यामध्ये माणसं आहे. अहो माझा संसार नुसतं विराट टेपूस तर ओळखी होऊस तर माझी बदली होती. माझं आयुष्य कसं आहे बघा. आज हे 31 मार्चला रिटायर झाले, हे 31 मार्च 25-26 ला रिटायर आहे आणि मी जुलैला रिटायर आहे. आम्ही त्रिफला चूर्ण एका वेळेस. त्याच्यामुळे आम्ही कुणी आडा कुणी जात्यात आहे कुणी सुपात आहे, बरोबर आहे का. परंतु मी हे तुम्हाला सांगू इच्छितो की ऑफिसरशिप देखील खूप वाईट आहे. बरं एका ब्लॉकमध्ये जाणं, ओळखी करणं, त्याच्याशी संवाद करणं, त्यांची ओळख होणं आणि कर्तृत्व करूच तर 2.5 वर्ष 2.5 वर्ष संपतात, लगेच नेक्स्ट ब्लॉकमध्ये जावं लागतं. असं करत करत हे 33 वर्ष संपवलं. म्हणून तुम्ही या ठिकाणी 2 वाक्यावरून जमलेला आहात की सहवासातून निर्माण झालेली आवड म्हणजे प्रेम. एक गोष्ट लक्षात ठेवा की जो आयुष्यभर बोलू शकत नाही पण तुमचा संरक्षक असतो. आपण घरात एखादा प्राणी पाहतो, मांजर असतो, कुत्रा, बरोबर आहे, पण त्याचा सहवास कुठला तर माणसाचे डोळे भरून येतात. हा तो 1000 माणसाचे घर या ठिकाणी मार्गदर्शन करून जाणारा व्यक्ती आहे. म्हणून तुमच्या सहवासातून निर्माण झालेली आवड म्हणजे प्रेम आहे आणि ह्या प्रेमाच्या प्रती पूर्ती तुम्ही सेवापूर्ती ठेवलेली आहे. म्हणून सर्वांनी या ठिकाणी अतिशय आनंदमय वातावरणामध्ये हा सेवापूर्तीचा पूर्ण विराम झाला. मायबाप हो, ह्याच्यात बसलेले सगळे 90% गव्हर्नमेंट कर्मचारी आहेत. कुठलीही विभागीय चौकशी न होता, शासकीय ठपका न ठेवता सेवा पुस्तिका चांगली राहून सेवानिवृत्त होणं या 2025 ते 30 मध्ये फार दिव्य बरं, फार दिव्य बरं. तर ज्यावेळेस आम्ही आता उदाहरणार्थ आम्ही 3 जण आहेत, आमच्या 700 राजा शिल्लक आहे, 800-700 म्हणजे आजपासून जरी रेडिओ सेवापूर्ती दिवशी आलं तरी आपले जय महाराष्ट्र होऊ शकतो. परंतु ज्यावेळेस आता माझा हजेरी पटावला होणार याचा अर्थ काय, ही जबाबदारी कुटुंबाची माझ्यावर दिली म्हणून माझा हजेरी पटावला. म्हणून ज्या सामाजिक जबाबदारी प्रतिपूर्ती
आम्ही जे कर्तव्य या ठिकाणी या पहाटे साहेबांना केलेलं आहे. बऱ्याच जणांनी ते 33 म्हणून त्याचा उल्लेख केलेला आहे. खरंच 35 वर्ष फक्त ग्रामविकासाचा ध्येय घेणं आणि आज घरी जाऊन बसणं एवढं सोपं नाही. आपला 58 वर्षामध्ये 35 वर्ष कार्यालयात जाऊन 45, 55 आणि 58 म्हणजे 23 वर्ष. 23 वर्षात 18 वर्ष माणसाला कळायला लागतं आणि 22-24 वर्षाला सेवेमध्ये पदार्पण करतो. म्हणजे एवढा प्रत्येकाचा सहभाग जो आहे, कुणी लिपिक असेल, वरिष्ठ लिपिक असेल, कक्ष अधिकारी असेल, कुणी ग्रामविस्तार अधिकारी असेल, पण सेवापूर्ती हा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये फार कठीण आहे. तरी देखील ईश्वरचंद्री आम्ही कोणीतरी पांडुरंगाची मूर्ती दिली, कारण की बरेच जणांनी तर अभंग म्हणले संत सेवाला. त्याच्यानंतर अजून एक अभंग म्हणलाय आमच्या ह्यांनी, एक अभंग म्हणलेला आहे संत सेनाचा. तसं नाम गाऊ नाम देऊ नाम विठोबाचे गाऊ आम्ही दैवाचे दैवाचे दास बंधही रायाचे. नामा म्हणे लापुली सदा अनंत नामे वाहू गोविंदा. अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी संप्रदायाचा त्यांना छंद असल्या कारणानं सगळ्यांनी पांडुरंगाची देखील मूर्ती दिली. मी काल आमच्या ग्राम दरबारात सांगितलं, तिथे एक मोठी मूर्ती होती, समोर भाषण चालू होतं. सहज बोलता बोलता वावरे पाटला समोर बोललो की पांडुरंगाचं दर्शन होणं एवढं सोपं नसतं. चंद्रभागेत स्नान केल्यावर शरीर स्वच्छ होतं. तुकोबा समोर नारळ पडल्यावर मन स्वच्छ होतं. तुकोबाची नामदेवाची पायरी घेतल्यावर मुखात नामहारी येतं आणि त्यावेळेस आपल्याला पांडुरंगाचं दर्शन होतं. अशा पद्धतीची सेवानिष्ठा, एकनिष्ठा, साधना, एक तत्व, सेवेला एकनिष्ठ अशा पद्धतीनं राहिल्यामुळं या ठिकाणी आज आपण एवढे जण जमतात. सर्वांनी चांगली भावना व्यक्त केली. बापूविषयी सांगायचे की बापूनं पुढाकार घेतला, कारण की कसा ते कुटुंबाचा मोठा कर्तव्यवान माणूस असल्याशिवाय माझं दुसऱ्याला चलत नाही, म्हणून बापूनं विशेष पुढाकार घेतला. आणि मला देखील मला वाटलं नाही मी इथे येऊन अध्यक्ष म्हणून, पण काल त्यांचा फोन आला तेव्हा तुमचाच अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घ्यायचा. मला अध्यक्षी स्थान स्वीकारलं. साहेब ही पंचायत समिती तुमचीच आहे. कधीही आपल्याला वाटलं, कधीही नाही करमलं, एखाद्या स्थानवर या वाटलं तर निश्चित आपलं या पंचायत समिती खुलताबादमध्ये स्वागत आहे. तुमच्यावर हक्क या लोकांचा एवढा आहे, जर तुम्ही विचारलात आम्हाला तर तुम मुझे भूल कर तो देखो, तुम मुझे भूल कर तो देखो, हसी तुमसे रूठ जाएगी. तुम मुझे भूल कर तो देखो, हर खुशी तुमसे रूठ जाएगी. जब भी सोचोगे अपने बारे में, जब भी सोचोगे अपने बारे में, खुद ब खुद पंचायत समिति खुलताबाद की याद आएगी. पवार साहेब उपस्थित राहिले. त्यांनी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे आम्ही आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी सर्वांनी वेळ दिला, सर्वांनी सहकार्य केलं. संगणक परिषद संघटना असेल, माझे ग्रामपंचायत बांधव असेल, सर्व कार्यालय स्टाफ असेल. आजचा दिवस तसा हा 31 मार्च 2025 रोजी सीमांत काटे साहेब सेवानिवृत्त झाले, परंतु ते आजही असं वाटत नाही की सेवानिवृत्त झाले म्हणून. त्यांच्या बाबतीत जर थोडंसं बोलायचं तर म्हटलं तर त्यांची माझी आणि बाबूची एकच कॉमन आहे गोष्ट की मी ज्यावेळेस नोकरी लागत होतो गंगापूर पंचायत समितीमध्ये जॉईन झालो तर मला पहिले ग्रामपंचायत करून जाणार भेटली. जी करून जाणारा ग्रामपंचायत 1 वर्षापूर्वी साहेबांनी प्रमोशन मिळालं, वैजापूरला तिथे गेले आणि त्यानंतर माझी अपॉइंटमेंट झाली मग मी त्या गावात गेलो. माझं त्या गावात किचकट होतं, पण कळालं की तिथं कायद्यासाठी काम करून गेले म्हणून थोडंसं राजकीय वैमनस्यातून थोडेसे प्रकार घडले. मला कळाले की मी थोडंसं कायदा साहेबाशी बोलून घे, परंतु त्यांचं असं होतं की ते सकाळी 7लाच घरातून निघून जायचे. वैजापूरला जायचं ते सकाळी 7ला घरातून निघून जायचे, संध्याकाळी 8 किंवा 9 वाजता त्यांना. त्यावेळेस काही मोबाईलची सुविधा नव्हती, कॉन्टॅक्ट करायचं तर लँडलाईनवर कॉन्टॅक्ट करावं लागायचं. मग एक दिवस त्यांना मी स्वतः असंच माझ्या अडचणीसाठी कॉल केला. त्यांना सांगितलं माझं परिषद असं असं आहे. त्यांनी मलाही त्यावेळेस म्हटलं ते त्या गावात कशाला गेलं, परंतु ती आता जर गेलाच आहे तर मग आता करायचंच आहे. त्यावेळेस ती अडचण आली होती, त्यांनी ती असं थोडंसं समजून सांगितलं. थोडंसं
त्यांनी पाठीमागून असं पडद्याच्या मागून थोडे सूत्र हलवले आणि ते प्रकरण काय असेल ते निवडलं. असा मला त्यांच्या बाबतीतला सर्वात सुरुवातीचा नोकरीचा एकदम नवका असलेला तो अनुभव आहे. त्यानंतर साहेब विस्तार अधिकारी म्हणून वैजापूरलाच होते. आम्ही त्यानंतर एकदा बदलून आलो आणि मलाही वाटलं नव्हतं की साहेब कदाचित आपल्याला विस्तार अधिकारी म्हणून लागतील. परंतु मागच्या 8-8.5 वर्षाच्या कालावधीमध्ये साहेबांच्या सहवासामध्ये जे शिकलो ते आयुष्यभर तर पुरणार आहेच, परंतु त्यांच्या शिकवणीमुळे कदाचित आम्हालाही 4 जणांना सांगण्याची जी प्रेरणा मिळाली ती कधी विसरून जाण्यासारखी आहे. त्यांनी फक्त किती किचकट आणि कठीण परिस्थिती असते तर त्या परिस्थितीमध्ये रडत बसण्यापेक्षा लढायचं कसं हे मात्र त्यांनी शिकवलं आहे आणि त्याच बळावर आम्ही आज इथपर्यंत किंवा कठीण परिस्थिती कुठली असते तरी आम्ही ती आज सामोरे जाऊ शकतो. तर सर्वांना उशीर झालेला आहे. सर्वांचे शब्द सूचनांमध्ये पुन्हा एकदा आभार मानतो. या कार्यक्रमासाठी प्रशासनाने आम्हाला सर्व